निलेशजी राणे आता आपल्या बरोबर आहेत. निलेशजी राणे, एकूण तुमच्या चेहऱ्यावर एक आनंदही दिसतोय. ते जे काही वाद होते ते सगळे मिटलेले आहेत. भाजप सेना वाद मिटलेले आहेत. आता एकनाथ शिंदेजी तर अगदी आता स्तुती करायला लागलेले सीएम साहेबांची. म्हणजे आता महापालिका ज्या 29 आहेत त्या एकत्रित लढतायत, महायुती म्हणून लढतायत. काय वाटतंय? बघा साहेब, मी रोजच फ्रेश दिसतो. तुम्ही म्हणताय आज असं काय नाही, मी रोजच फ्रेश असतो. माझा विषय एका व्यवस्थेचा पाठलाग करण्याचा होता. ती व्यवस्था निवडणुकीमध्ये बरोबर नाही ते दाखवण्याचा होता. व्यक्तिगत किंवा वैयक्तिक कोणावर मी टीका केलेली नाही आणि महायुती होऊच नाही असं मनामध्ये कधी स्पर्शही झालेला नाही. माझं म्हणणं डे 1 पासून, पहिल्या दिवसापासून हेच होतं की युती झाली पाहिजे. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत गडबड नको, त्यांच्यावर टांगती तलवार नको. निवडणुका सगळ्या चांगल्या पारदर्शकपणे झाल्या असत्या तर सगळ्यांनाच त्या निवडणुकांमध्ये सगळ्या निवडणुका सोप्या गेल्या असत्या. आता जर महायुती होणार हे जर चित्र स्पष्ट झालेलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंदच आहे. आम्ही मागणीच ती करत होतो की लोकसभेला युती होते, विधानसभेला होते, मग कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत का होत नाही ही मागणी माझी डे 1 पासून पण होती. आता कळीचा मुद्दा होतोय की मुंबई महापालिकेवर महापौर कुणाचा, शिवसेनेचा, भाजपचा? ते आता वरचे वरिष्ठ नेते ठरवतील साहेब. तो अधिकार तो माझा. 150 जागा मागतायत ते. म्हणजे भाजप म्हणजे आम्ही 150 जागा घेणार. तो विषय डिस्कशनचा असतो. जेव्हा नेते बसतात त्याच्यावरती ते तोडगा काढतील. मला त्याच्यावर बोलायचा अधिकार नाही. बरं, एक वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा एकदा पुढे येते. शिवसेनेची म्हणून काय भूमिका आहे? जे आमचे नेते इतक्या, अच्छा हा काही नवीन वाद नाही आहे, फार जुना वाद आहे. दोन्ही बाजूचे नेते, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जे काय असतील, जे त्या कमिटीमध्ये असतील त्यांनी ह्याच्यावरती तोडगा काढायचा आहे. जो काही व्यवस्थित तोडगा निघेल तो जनतेच्या हिताचा कुठल्याही बाजूला असला तरी तो एकत्र डिस्कशन करून मग तो मार्ग काढावा लागेल. धन्यवाद. निलेश राणेजी आता आपल्या बरोबर होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की महायुती म्हणूनच निवडणुका व्हायला पाहिजेत. हा आग्रह माझा पहिल्यापासून होता आणि तो शेवटपर्यंत राहील. बघत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र.